नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत बिग डेटा बिग इनसाइट्स याचं ब्रेन स्ट्रोमिंगचा पहिला पार्ट. 2 पार्टमध्ये आपण हे संपवणार आहोत. त्यातला पहिला पार्ट आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. Question number 1, brainstorming. YouTube has many videos on various things. Listen to the use and health benefits of lemon and share them with your friends. प्रश्न असा आहे की यूट्यूब जसं आता आपलं चॅनल आहे यूट्यूबवर, तशा प्रकारचे यूट्यूबवर इतरही चॅनल आहेत ज्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर यूट्यूबवर व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही ऐकायचं आहे काय, लिसन द युजेस अँड हेल्थ बेनिफिट्स. त्या हेल्थ बेनिफिट्स काय असतात कशाचे, लेमनचे, ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्याचा वापर तुम्हाला सांगायचा आहे आणि ते तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला शेअर करायचा आहे. आन्सरमध्ये बेनिफिट्स लिहू शकतो आपण. नंबर 1, हिअर आर 7 वेज युअर बॉडी मे बेनिफिट फ्रॉम लेमन वॉटर. लेमनपासून 7 प्रकारे तुमच्या बॉडी कसा फायदा होतो ते आपण बघत आहोत. नंबर 1, इट प्रमोट्स हायड्रेशन. तुमच्या बॉडीला ते हायड्रेट करण्याचं काम करतं. इट्स अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सीचा चांगला सोर्स आहे. सपोर्ट टू वेट लॉस त्यामधून होऊ शकतो. इट इम्प्रूव्ज युअर स्किन क्वालिटी. तुमची स्किन क्वालिटी सुधारते. इट एड्स डायजेशन सुधारतं. इट फ्रेशन्स ब्रेथ. तुमचं जे ब्रीथ आहे त्याला फ्रेश करण्याचं काम या लेमनमधून होतं. इट हेल्प्स प्रिव्हेंट किडनी स्टोन्स. आणि किडनी स्टोनला प्रिव्हेंट करण्याचं काम म्हणजे किडनी स्टोन तुम्हाला होणार नाही यासाठी लिंबू किंवा मग लेमन खूप मदतगार आहे. क्वेश्चन नंबर 2, मेक पॉइंट वाइज नोट्स फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द युजेस ऑफ बिग डेटा इन द फॉलोइंग ॲप्लिकेशन. डू नॉट राईट कंप्लीट सेंटेन्सेस. मेक पॉइंट वाइज नोट्स फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द युजेस ऑफ. पॉइंट वाइज नोट बनवायचे तुम्हाला कशा संदर्भात, तर युजेस ऑफ बिग डेटाच्या वापरासंदर्भात. द फॉलोइंग ॲप्लिकेशन. डू नॉट राईट कंप्लीट सेंटेन्स. आता खाली काही ॲप्लिकेशन दिलेले त्यानुसार पूर्ण वाक्य लिहिण्याची आवश्यकता नाही. नंबर 1, लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता टू चेक द स्टेटस ऑफ ऑनलाईन ऑर्डर्स. ऑनलाईनचे ऑर्डर्स तुम्ही बघू शकता. टू नो ट्रॅफिक कंजेशन्स. ट्रॅफिकचं कंजेशन्स किती आहे, गर्दी किती आहे ते बघू शकता. कशामुळे, बिग डेटाचा वापरामुळे. टू अंडरस्टँड ॲक्सिडेंट प्रोन एरियाज कुठले ते तुम्हाला समजू शकतं. टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही काय करू शकता, रिस्क रिड्यूस करू शकता. टू प्लॅन आवर ओन रूट्स. स्वतःचे रूटचे प्लॅन तुम्ही बनवू शकता. हेल्थ केअर इंडस्ट्रीजमध्ये काय फायदा होतो बिग डेटाचा. नंबर 1, टू मेंटेन पास्ट रेकॉर्ड ऑफ द पेशंटचं पास्ट रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करू शकता. टू मॉनिटर द आउटब्रेक ऑफ द इपिडेमिक्स. आउटब्रेक म्हणजे जे काही साथीचे रोग पसरतात त्याला मॉनिटर तुम्ही करू शकता हेल्थ केअर इंडस्ट्रीने. टू गेट पर्सनलाइज्ड अँड इंडिव्हिज्युअल फीडबॅक. तुम्ही पर्सनलाइज किंवा इंडिव्हिज्युअल फीडबॅक घेऊ शकता. बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट. कुठलाही रोग असेल त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे डायग्नोज करू शकता. टू प्रमोट रिसर्च इन मेडिकल फील्डमध्ये तुम्ही रिसर्च प्रमोट करू शकता हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये. या बिग डेटाचा वापर यासाठी होतो, रिसर्च प्रमोट करण्यासाठी. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय फायदा आहे बघा. गायडन्स रिगार्डिंग बेस्ट करिअर अपॉर्च्युनिटीच्या रिलेटेड गायडन्स तुम्हाला मिळू शकतं बिग डेटातून. टू प्रोव्हाइड स्टडी पॅटर्न्स टू द स्टुडंट्स. पॅटर्न टू द स्टुडंट्स. एक स्टडी पॅटर्न तुम्ही प्रोव्हाइड करू शकता विद्यार्थ्यांना बिग डेटा थ्रू, त्याचा वापर करून. टू अंडरस्टँड द स्टुडंट्स स्ट्रेंथ अँड विकनेसेस. स्टुडंटचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय ते तुम्ही समजू शकता. टू प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम. तुम्ही क्रिएट करू शकता, प्रिपेअर करू शकता, त्याला कस्टमाइज करू शकता. टू अंडरस्टँड स्टुडंट्स चॉईस. मुलांच्या चॉईसेस तुम्ही ओळखू शकता. हे त्याचा आन्सर लिहू शकता तुम्ही.
सेकंड क्वेश्चन 8.1 मध्ये सेकंड. When you are asked for personal details on social media, what precautions will you take? Discuss in pairs and write down. When you are asked personal detail, जेव्हा तुम्हाला पर्सनल डिटेल विचारली जाते कशावर, सोशल मीडियावर, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक, तुम्ही कुठले प्रिकॉशन्स घेणार? डिस्कस इन पेअर अँड राईट डाऊन. काय प्रिकॉशन घेणार? तर नंबर 1, यूज अ स्ट्रॉंग पासवर्ड. स्ट्रॉंग पासवर्ड आपण यूज केला पाहिजे. द लॉंगर इट इज, जितका तो मोठा असेल तितका तो सिक्युअर असतो. यूज अ डिफरंट पासपोर्ट फॉर इच ऑफ युअर सोशल मीडिया अकाउंट. जितके सोशल मीडिया अकाउंट आहे त्या प्रत्येकाला डिफरंट पासवर्ड वापरा. सेटअप युअर सिक्युरिटी आन्सर क्वेश्चन्स. एक सिक्युरिटी आन्सर जास्त क्वेश्चन असतात ते तुम्ही सेट करून ठेवा. इफ यू हॅव सोशल मीडिया ॲप्स ऑन युअर फोन, बी शुअर टू प्रमोट युअर डिव्हाइस विथ स्ट्रॉंग पासवर्ड. जर तुमच्या मोबाईलवर काय असतील, सोशल मीडिया ॲप्स असतील, तर त्यांना काय करा, तर एक प्रोटेक्ट करा. चांगल्या पासवर्डने तुमच्या डिव्हाइसला सुद्धा तुम्ही प्रोटेक्ट करून ठेवा. बी सेलेक्टिव्ह विथ युअर फ्रेंड रिक्वेस्ट. इफ यू डोंट नो द पर्सन, डोंट ॲक्सेप्ट देअर रिक्वेस्ट. आणि फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला कोणाची येत असेल तर त्यामध्ये सिलेक्टिव्ह व्हा. कोणी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला सेंड करते, तुम्ही ते ॲक्सेप्ट करताय असं चालणार नाही. तर बी सिलेक्टिव्ह अबाउट दॅट. रिमेंबर टू लॉग ऑफ वेन यू आर डन. तुमचं सर्चिंग झाल्यानंतर काय करा, तुम्ही लॉग ऑफ करायला विसरू नका, लॉग आउट करायला विसरू नका तुमचं अकाउंट. क्वेश्चन नंबर 3. डू यू थिंक ऑल द डेटा वी रिसीव इज यूज फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. तुम्हाला वाटतं की जो डेटा आपण रिसीव्ह करतो तो सगळा पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वापरला जातो? इफ नो, जर नाही, मेक अ लिस्ट ऑफ द निगेटिव्ह थिंग्स विच वी कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. जर नाही तर काय करा, मेक अ लिस्ट, एक लिस्ट बनवा निगेटिव्ह थिंग्सची. ओके, विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. म्हणजे जी बिग डेटाच्या साहाय्याने जे निगेटिव्ह गोष्टीसाठी वापरलं जातं त्या गोष्टीसाठीच तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. आन्सरमध्ये आपण घेऊ शकतो नो, वॉट एव्हर द डेटा वी रिसीव्ह वी कॅन नॉट से इट यूज फॉर पॉझिटिव्ह थिंग. निश्चितच आपण म्हणू शकत नाही की जो डेटा आपण रिसीव्ह करतो तो पॉझिटिव्ह थिंगसाठी वापरला जातो. नंबर 1, इट कॅन बी यूज फॉर मॅनिप्युलेशन ऑफ कस्टमर रेकॉर्ड. कस्टमरचे जे रेकॉर्ड आहे त्याचा मॅनिप्युलेट करण्यासाठी, त्याची हाताळण्या करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो बिग डेटाचा निगेटिव्ह वेने. इट मे इन्क्रीज सोशल स्ट्रॅटिफिकेशन. याच्यामुळे एक सोशल स्ट्रॅटिफिकेशन वाढतं. त्यानंतर इट कॅन बी यूज फॉर पॉलिटिकल मॅनिप्युलेशन अँड सोशल हार्म आणि पॉलिटिकल मॅनिप्युलेशनसाठी सुद्धा याचा वापर होतो. मिसयूज ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशनचा मिसयूज करण्यासाठी याचा वापर होतो. इट कॅन बी यूज फॉर ऑनलाईन क्राईम्स. ऑनलाईन क्राईम करण्यासाठी सुद्धा या बिग डेटाचा वापर केला जातो. Guess the meaning of the following items and phrases and use them in sentences of your own. खाली काही दिलेले आयडॉम्स आणि फ्रेजेस दिलेले आहेत. त्या सेंटेन्सचा अर्थ, त्या फ्रेजेसचा किंवा आयडॉमचा अर्थ तुम्ही गेस करायचा आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या वाक्यात करायचा आहे. एक तुमच्यासाठी दिलेला आहे, वन साईज फिट्स ऑल. याचा अर्थ होतो सुटेबल फॉर ऑर यूज्ड इन ऑल सर्कमस्टान्सेस. वाक्यात उपयोग, wrist watches have adjustable belts, so one size fits all. याचा असं वाक्य तुम्ही उपयोग करू शकता. नंबर 1चा प्रश्न जो आहे, पहिले वाक्य ते म्हणजे वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून आन्सर. त्यामध्ये पहिले मिनिंग तुम्ही समजून घ्या. व्हेरी रिअरली. एक्झाम्पल, शी कम्स राऊंड वन्स इन अ ब्ल्यू मून. ओके, ती काय व्हेरी रिअरली इकडे येते. वन मॅन आर्मी, त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. मिनिंग अगोदर समजून घ्या. अ हेविली आर्म अँड वेल ट्रेन कॉम्बेटंट एबल टू फेस न्यूमरस एनिमीज अलोन. एक हेविली आर्म, पूर्ण तयारीनिशी, आणि वेल ट्रेन, पूर्ण ट्रेनिंग दिलेला कॉम्बेटंट, लढाकू ज्याला आपण म्हणू शकतो, जो ॲट अ टाइम खूप न्यूमरस एनिमीजला लढू शकतो त्यांच्यासोबत. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, तानाजी मालुसरे फॉट लाईक अ वन मॅन आर्मी. तानाजी मालुसरे एका वन मॅन आर्मी सारखा तो लढला. सी वन्स बिटर ट्वाइस शाय. याचा अर्थ तुम्ही होतो मिनिंग, यूज टू मीन दॅट
a person who has failed or been hurt when trying to do something in careful and fearful about doing it again. एखादा व्यक्ती जो का झालाय तर फेल झालेला आहे किंवा मग त्याला हर्ट होतं, दुखतंय. वेन ट्राईंग टू डू समथिंग, ज्यावेळेस तो एखादी गोष्ट करायला जातो आणि त्यात तो फेल होतो. इट्स केअरफुल ऑर फेअरफुल अबाउट डुईंग इट अगेन. जो फेअरफुल आहे पुन्हा ती गोष्ट करण्यासाठी. एक्झाम्पल, आय एम रिअली वरीड अबाउट ऑफ युझिंग एलिव्हेटर अगेन. मला खूप काळजी वाटते एखादी ती एलिव्हेटर पुन्हा यूज करायला. सिन्स आय वॉज स्टक इन टू इट फॉर आवर्स, वन्स बिटर ट्वाईस शाय. डी, वन अप ऑन, याचा मिनिंग होतो टू हॅव ऑर गेट ॲन ॲडव्हान्टेज ओव्हर समथिंग, समवन. एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, विराट अँड हिज फ्रेंड्स आर ऑलवेज ट्राईंग टू गेट वन अप ऑन इच अदर. इथे आपण A3 पर्यंत आपण इथे संपवतो आहोत. सेकंड सेशन जो असेल A4, A5 आणि A6चा त्यामध्ये आन्सर दिलेले असतील. तर तुम्हाला त्याचा आन्सर जे आहे त्याची लिंक, आन्सरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये बघा, त्याच्यावर तुम्हाला LSNच्या लिंक मिळतील, त्याचबरोबर याच्या आन्सरची सुद्धा लिंक तुम्हाला त्यामध्ये मिळतील. ओके, थँक्यू, टेक केअर.